नमस्कार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त रोबोटिक्स इनोव्हेशन चॅलेंज 2026 मध्ये आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल आयतोडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली या स्पर्धेत सहभाग घेत आहे. या स्पर्धेतील आमचे विद्यार्थी आहेत प्रणव डिगे, विराज पाटील, देशपांडे, विश्वेश पवार. नमस्कार, माझे नाव प्रणव पांडुरंग डिगे. आम्ही फ्लॅग होस्टिंग प्रोजेक्ट तयार केलेला आहे. यामध्ये आम्ही 2 पुली, 2 रेक्टँगुलर प्लेट, 2 एल बीम, 2 यू बीम, 2 स्पीड मोटर यांचा वापर केलेला आहे. हा प्रोजेक्ट आम्ही ब्रेन व टच सेन्सर याच्याद्वारे प्रोग्रॅमिंग करून आम्ही ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग प्रोजेक्ट तयार केलेला आहे. याची वर्किंग माझा पार्टनर दाखवेल. जेव्हा आपण टच सेन्सरला टच करू तेव्हा फ्लॅग वरती जाईल व पडतील. आणि मी वंदे 1947 ॲप MIT ॲपचे सहाय्याने केले आहे. तर ॲपचा मुख्य उद्देश आहे लोकांना इमेजेस व नरेशननं 1947ची माहिती कळावी. ते तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. हिअर द स्टोरी. आता हे ऑप्शन दाबलं तर स्टोरी नरेट होणार. जर तुम्हाला नरेशन ऐकायचं नसेल तर रीड द स्टोरी दाबा. तिसरं ऑप्शन आहे इंडिपेंडन्स डे इन्फो. आता हे दाबलं की आपण जे काही इंडिपेंडन्स डेला करतो ते सगळं माहिती आहे त्याची. आता आपण स्टोरी ऐकू. On August 15, 1947, at exactly 8:30 in the morning, India's first Prime Minister Jawaharlal Nehru hoisted the Indian national flag at the historic Red Fort in Delhi. Over 20,000 Indians gathered to witness this moment as their Lord Louis Mountbatten, the last Viceroy of British India, addressed the crowd as power was officially transferred. The Union Jack was lowered for the final time, and the Indian tricolor took its place. On January 26, 1950, India's constitution came into effect, making the nation a sovereign democratic republic. Dr. B.R. Ambedkar was the principal architect of this remarkable document. आता तुम्हाला अनेक ऑप्शन दिसेल. पे ट्रिब्यूट. हे ऑप्शन दाबलं की जे वॉर पाकिस्तानवर आपण केलं ते दिसणार. आणि जे काउंटर ऑपरेशन आणि ज्यांनी सॅक्रिफाईस केलं आपल्या देशासाठी. माझ्या प्रोजेक्टचं नाव स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी सिस्टीम आहे. हा प्रोजेक्ट मी आर्डिनो मेगा टच सेन्सर, आय सेन्सर, सर्वो मोटर व वलेड यांच्या मदतीने केला आहे. या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्था तंत्रज्ञानाच्या मदतीने दाखवणे हा आहे. या प्रोजेक्टवर आय सेन्सर बॉर्डरवर लावला आहे. जर एखादी व्यक्ती किंवा वस्तू बॉर्डर जवळ आली की आय सेन्सर तिला डिटेक्ट करते व आर्डिनो मेगाला सिग्नल देते. त्यानंतर सायरन वाजतो व लाल लाईट चालू होतो. त्यानंतर टच सेन्सरच्या मदतीने प्रवेश नियंत्रित केले जाते. जर एका अधिकृत व्यक्तीने टच सेन्सरला स्पर्श केल्यास आर्डिनो मेगाला सिग्नल मिळतो व सर्वो मोटर गेट उघडते. काही वेळानंतर गेट पुन्हा बंद होते. त्यामुळे सेन्सर आणि ऑटोमेशनचा उपयोग कसा करता येते या मॉडेलमधून समजते. व्हिडिओ पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रोबोस्टॉम टेक्नॉलॉजीचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.